ग्रीन टी बद्दलचे मिथ्स मी आधी डिस्कस केलेले आहेत। आज मी सांगणार आहे ग्रीन टीचे अमेझिंग से बेनिफिट्स जे तुम्ही नक्की ऐकायला हवेत। नंबर 1 आहे ग्रीन टी हा रिच सोर्स आहे कॅटेचिनचा, त्याच्यासोबत EGCG इपिगॅलो कॅटेचिन गॅलेटची की फाईट करते फ्री रॅडिकल्सला आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसला। दॅट मीन्स ग्रीन टी घेतल्याने तुम्ही यंगर लुकिंग स्किन एक्सपेक्ट करू शकता। नंबर 2 आहे की त्यामध्ये कॅफीन आणि L-थियानिन जास्ती प्रमाणात असतो। दॅट इज द बेनिफिट की ते तुम्हाला ब्रेन फंक्शनमध्ये सुद्धा मदत करणार आणि तुम्हाला एनर्जी देणार, एनर्जेटिक तुम्हाला वाटणार। नंबर 3 आहे इट बूस्ट युअर मेटाबॉलिझम अँड इम्प्रूव्ह युअर फॅट ऑक्सिडेशन जे आहे आपल्या बॉडीमध्ये। नंबर 4 आहे की ग्रीन टी जे आहे ते घेतल्यामुळे तुमचं कोलेस्टेरॉल लेवल लो होणार, इनडायरेक्टली तुमचं हार्ट जे आहे ते चांगलं राहणार, सेफ राहणार। नंबर 5 इज की त्यामध्ये कॅपॅसिटी असते की ते तुमच्या DNA डॅमेजला, त्या सेल्सला प्रोटेक्ट करणार। सो तुम्हाला कुठेतरी एक छोटासा वाटा कॅन्सर प्रिव्हेंशनमध्ये सुद्धा त्याचा दिसायला लागेल। अँड द लास्ट वन इज की ते अँटी इन्फ्लामेटरी आहे। आपल्याला माहिती आहे आजकाल जेही काही डिसीजेस होतात दॅट ऑल आर बिकॉज ऑफ इन्फ्लामेशन इन युअर बॉडी, राईट? सो इट इज अ अँटी इन्फ्लामेटरी। सो तुम्हाला कुठेतरी भरपूर प्रमाणात इम्युनिटीसाठी सुद्धा ते मदत करणार। आता ग्रीन टी कशी घ्यायची? ग्रीन टी ट्राय करा तुम्ही संध्याकाळी। कधी घ्यायची तर ती संध्याकाळी 6 वाजताच्या पूर्वी घ्या। 6च्या नंतर कमी ट्राय करा बिकॉज इट विल अफेक्ट इन युअर स्लीप ऑल्सो। आणि ती कशी घ्यायची आणि त्यात काय टाकून घ्यायचं? सो पहिलं एक महत्त्वाची रिक्वेस्ट आहे की त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं गोडवा निर्माण करू नका, आर्टिफिशियल कुठल्याही प्रकारचा। सो जशी आहे ती तशीच घ्या आणि निंबू टाकून त्यामध्ये जर घेतलं तुम्ही तर दॅट विल गिव्ह यू व्हिटॅमिन C आणि त्याच्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये जे आहे ते ॲब्झॉर्प्शन नक्कीच वाढणार, ग्रीन टीचं चांगलं होणार आणि तुम्हाला जे काही हेल्थ बेनिफिट भेटायचे आहेत ते नक्की भेटणार। सो दिस इज ऑल अबाउट ग्रीन टी। तुम्ही एन्जॉय करू शकता।